नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनोज आपल्या डोक्यावर आनंदीचा हात ठेवून म्हणतो की आई अण्णांची शपथ घ्या की तुम्ही आनंदी नाहीत म्हणून. तेव्हा आनंदी म्हणते की मी खरंच आनंदी नाही. मी त्यांची शपथ का घेऊ? मी सांगते तुम्हाला की मी आनंदी नाही, कल्याणी आहे. मग तुम्हाला का खरे वाटत नाही? तेव्हा मनोज म्हणतो की नाही, कारण ही गोष्ट खरी नाहीच. आणि काय ग, कुणाशी खोटं बोलते तू? ह्या मनोज, तुझ्या मनोज दादाशी. तुला आठवते का लहानपणी जेव्हा तू रडायची तेव्हा मी तुला सांभाळायचो? आणि हे बघ ना आनंदी, आणि तू हे सर्व विसरलीस का? आणि हे बघ, आता लहानपणी मी तुला सांभाळायचो आणि आता तर स्वतःला सांभाळू शकत नाही. काय अवस्था करून ठेवली मी माझ्या स्वतःची. मी खरंच घरात काहीच करत नाही, कुठल्याच गोष्टीला मी घरात हातभार लावत नाही, नुसता बसून असतो. आई, अण्णा, लीना सर्वजण माझ्यामुळे त्रासलेत. तू निघून गेली घरातून, त्यानंतर सर्व काही संपले. घरातली सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांना माझा खरंच खूप त्रास आहे ग. एकदा फक्त तुला त्यांना डोळ्याभरून बघायचे. तू कर ना ग प्लीज आनंदी, तू कबूल. आनंदी आहे म्हणून मनोज खूप रडत असतो आणि आनंदीला तो आनंदी आहे हे सांग असे म्हणत असतो. तेव्हा आनंदी पुन्हा म्हणते की हे बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगते की मी आनंदी नाही म्हणून, मी कल्याणी आहे. तेव्हा ठीक आहे, नको मान्य करू, पण माझी शपथ घे. आणि तो आनंदीचा हात धरतो, आपल्या डोक्यावर ठेवतो आणि तू माझी शपथ घेऊन सांग की तू आनंदी नाही म्हणून. मी मेलो किंवा नाही मेलो याचा तुला काही फरक पडणार नाही. मग तू शपथ घे आणि मान्य कर, मी आनंदी नाही म्हणून फक्त मान्य कर. तेव्हा आनंदीला तर धक्काच बसतो आणि ती कबूल होते की ती आनंदी आहे म्हणून. ते ऐकून मनोजला तर आनंद होतो. आनंदी मात्र खूप रडत असते. त्यानंतर इकडे सार्थक हा आपल्या मोबाईल मधील फोटो एका ताईंना दाखवतो आणि ताई, तुम्ही यांना कुठे बघितले का असे विचारत असतो. तेव्हा त्या ताई नाही म्हणतात, तर सार्थक पुढे येतो आणि एका काकांना विचारतो की काका, तुम्ही यांना कुठे बघितले का? तेव्हा ते काका सांगतात की येथे जवळच एक आश्रम आहे, तेथे हरवलेल्या व्यक्तींना आसरा मिळतो आणि त्या आश्रमाकडे बोट करून ते दाखवतात. तेव्हा सार्थक म्हणतो की हो मनोज दादा, मी येतोय. त्यानंतर इकडे आनंदी दरवाजा लावून घेते आणि दादा, तू इकडे आलास आणि तुला शोधत घरचे कोणीतरी माझ्यापर्यंत येऊन पोहोचले तर? तेव्हा मनोज म्हणतो की नाही ग, मी कुठे कसं आलो हे कुणालाच माहिती नाही, पण आता आपण त्यांना जाऊन भेटूयात, आपण लगेच निघूयात आणि चल ताई आपण नाशिकला जाऊयात. तर आनंदी म्हणते की नाही दादा, मी आता परत नाशिकला नाही येणार. तेव्हा मनोज म्हणतो की का? अगं चल ना आपण परत येऊयात. तर आनंदी म्हणते की नाही, मला आता नाशिक मध्ये नाही यायचे. तेव्हा मनोज म्हणतो की कळले आनंदी, माझ्यामुळे तू घरी येत नाही, मी या सर्वाला जबाबदार आहे आणि सर्व माझी चूक आहे. आणि हात जोडून म्हणतो की प्लीज मला माफ कर. आणि स्वतःला तो खूप त्रास करून घेत असतो. तर आनंदी त्याला समजावते की दादा असे काही नाही, तू प्लीज शांत हो. तेव्हा मनोज खूप रडत म्हणतो की 6 वर्ष खूप त्रास होतो, आज तू भेटल्यानंतर खरंच खूप बरे वाटले. तू निघून गेली पण घरी खरंच काही ठीक नाही, सगळेजण दुःखात आहे. तू निघून गेली आणि घरात सर्वत्र हाय दुःखच आहे, घरातील आनंदच निघून गेला. आई, लीना, अण्णा सर्वजण त्रासात आहे आणि तू अशी निघून गेल्यानंतर ते तरी काय करतील तूच मला सांग. म्हणून मनोज खूप रडतो. तर आनंदीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि दादा प्लीज तू असं रडू नकोस असे म्हणून त्याला समजावते. तेव्हा मनोज म्हणतो की अगं ताई, मी तुझ्याशी किती वाईट वागलो, भाऊ म्हणून कोणतेही सुख मी तुला दिले नाही, तुझ्या आयुष्यामध्ये सतत काहीतरी प्रॉब्लेम्स तयार केले. भाऊ म्हणून मी तुझ्या मागे अगदी खंबीरपणे उभा राहायला हवं होतं. खरंच तू किती सहन करत होती आणि मी तर मागच्याच जगात होतो, खरंच मला माफ कर. तेव्हा आनंदी म्हणते की दादा हे बघ, शांत हो आणि उभा राहा. आणि दादा जे झाले ते झाले, तू कशाला माझी माफी मागतो आणि मागच्या आठवणी काढत बसण्यात आता काही अर्थ नाहीच. माझ्या नशिबात जे व्हायचे होते ते झाले. तेव्हा मनोज म्हणतो की नाही आनंदी, सगळ्या गोष्टी नशिबाने नाही होत, कधी कधी त्या बाबतीत काही माणसं सुद्धा दोषी असतात. जसा मी की तुझ्या बाबतीत माझे चुकलेच, कधी भाऊ म्हणून मी तुला सपोर्ट केला नाही आणि तू काय सहन केले हे कधीच मला कळले नाही ग. पण आता नाही, आता आपण सर्व ठीक करूयात. तू घरी चल, आपण घरी जाऊयात, आपण नाशिकला निघूयात. तेव्हा आनंदी म्हणते की दादा थांब, मी आता नाही येऊ शकत. मनोज म्हणतो की का? तर आनंदी म्हणते की मी जिवंत आणि येते आहे, ही गोष्ट फक्त आपल्यात राहायला हवी. तेव्हा मनोज म्हणतो की आनंदी, मी गप्प नाही बसणार, तू जिवंत
श्रीमंत आहे, मी सर्वांना सांगणार, ओरडू सांगणार. तर आनंदी म्हणते की दादा तू असले काही करणार नाही. मनोज म्हणतो की म्हणजे काय, तू घरी येणार नाही का? तेव्हा आनंदी नाही म्हणते. तेव्हा मनोज तिला विनवणी करत म्हणतो की आनंदी तू असे करू नकोस, तू जर घरी आली नाही तर आयुष्यभर मला सल करत राहील, प्लीज तू कर ना, चल ना घरी. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघ दादा, अशी कुठलीच सल आता तू मनात ठेवू नकोस, जे होते ते चांगल्यासाठी होते, त्यामुळे तू आता पुढच्या तुझ्या चांगल्या आयुष्याचा विचार कर आणि प्लीज तू कुणाला सांगू नको की मी इथे आहे म्हणून. तेव्हा मनोज म्हणतो की नाही ग, तू घरी चल, ह्या आश्रमात काय आहे तिकडे घरी सर्वजण तुझी वाट बघतात, सार्थक सर तुझी वाट बघतात. आनंदी म्हणते की काय सार्थक सर? तर मनोज म्हणतो की हो, ते अजून सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतात, सतत ते तुला शोधत असतात, आपल्या घरी येतात, आपल्या घरच्यांची सर्वांची काळजी घेतात, काय हवं काय नको सगळे काही बघतात, पण तू त्यांच्यासाठी तरी घरी चल. आजपर्यंत मी त्यांच्याशी कधीही चांगला वागलेलो नाही, मी तुझ्या पुढे हात जोडतो, मी आता खरंच त्यांच्या बरोबर खरंच चांगला वागेल, चल घरी. तेव्हा आनंदी म्हणते की नाही दादा, मी खरंच आता घरी परत नाही येणार. आणि आनंदी लगेच मनोजचा हात धरते आणि आपल्या डोक्यावर ठेवत म्हणते की तुला माझी शपथ, मी जिवंत आणि येथे आहे ही गोष्ट तू घरी कुणाला सांगणार नाहीस. तेव्हा मनोज म्हणतो की आनंदी तुम्हाला शपथ देऊ नको. तर आनंदी म्हणते की मी दादा तुला शपथ दिली आणि दादा मी दिलेली शपथ जर तू मोडली तर मला काही पण होईल. तेव्हा मनोजला खूप वाईट वाटते आणि आपल्या हाताकडे बघत तो आनंदीला म्हणतो की तू मला अशी शपथ का देतेस ज्यात फक्त तुझे नुकसानच आहे. तेव्हा आनंदी रडत म्हणते की दादा रे, नुकसान आणि फायदा याचा विचार करायचा केव्हा सोडले मी, आणि तसेही आता माझ्यावर खूप वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे आता मी मागे नाही फिरू शकत. दादा अरे, येथे असंख्य निराधार लोक राहतात, त्यांना माझी गरज आहे, मला त्यांना आधार द्यायचा, त्यांच्या आयुष्याला मला दिशा द्यायची, हेच आता माझे काम आहे आणि हे काम सोडून परत मागे येणे मला खरंच अशक्य आहे रे. तेव्हा आनंदीच्या लक्षात येते की ती सार्थक सरांना चांगलेच ओळखते की कदाचित ते तिकडे सुद्धा येऊ शकतात आणि तेवढ्यात दरवाजा उघडतो तर समोर मनोज आणि आनंदी पाहतात तर त्यांना धक्का बसतो. त्यानंतर इकडे घरी सुधाला खूप टेन्शन येते, अक्कू फोन करत असते आणि सार्थक कुठे गेला असेल असे केव्हाही झाले नव्हते आणि तो कुठे असेल म्हणून सुद्धा टेन्शन येते आणि तो खूप रडत असते की आता कुठे सार्थक खुश होत होता. तेव्हा अक्कू ही आईला समजावते की आई तो कुठेतरी कामानिमित्त गेला असेल. तेव्हा सुधा म्हणते की अगं पण त्याने सांगून तर जायला हवे होते. तेव्हा अक्कू म्हणते की अगं तो घाईत असेल, सांगण्यासाठी विसरला असेल. सुधा म्हणते की अगं किमान सुखदाला तरी सांगायला हवे होते आणि तेवढ्यात शलाका खाली येते आणि शलाका म्हणते की सुधा काकू सुखदाला नक्की त्याने सांगितलेले असेल आणि काल संध्याकाळी तर ते दोघे एकत्रच होते, मी स्वतः त्यांना बघितले आणि त्यानंतरच सार्थक गायब झाला, म्हणजे नक्की सुखदा त्याला काहीतरी बोलली असेल आणि त्याचा परिणाम झाला, सार्थक निघून गेला. आणि केव्हापासून मी तोच विचार करते की नक्की त्या दोघांमध्ये असे काय घडले असेल, सुखदा त्याला नक्की असे काय म्हटले असेल. आणि शलाका परत म्हणते की म्हणजे सुखदा सार्थकला काहीतरी बोलली आणि आनंदी सारखा सार्थक सुद्धा घर सोडून निघून गेला की काय. तेव्हा अक्कूला तर खूप राग येतो आणि ती शलाकाला म्हणते की शलाका असे काही झालेले नाही, उगाच काही बोलू नकोस. तेव्हा शलाका ही अक्कूला म्हणते की अगं तू आजकाल डोळ्यावर पट्टी बांधून ठेवलेली आहे, तुला दिसत नाही का ती सुखदा काय काय करतेस ते. तेव्हा अक्कू म्हणते की तिने काही केलेले नाही, उगाच तू नसता तमाशा करू नकोस. तेव्हा शलाका म्हणते की अगं मी कुठे तमाशा केला, मी फक्त तुम्हाला सांगते, पण तुम्हाला तर माझे ऐकायचे नाही, मग जाऊन दे. जो खरे बोलण्यासाठी जातो त्याचेच तोंड बंद केले जाते आणि जुनीच रीत आहे आपली त्या घरची, कारण नको त्या माणसावर विश्वास ठेवायचा आणि जवळच्या माणसांना लांब करायचे. सुखदाला जे हवे होते शेवटी तिने तेच केले आणि आपल्या सार्थकला तिने गायबच केले आणि शलाका आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा सुधाला आणखीन रडू येते तर आकांक्षा तिला समजावते. तेव्हा सुधा म्हणते की अगं अक्कू मला खूप भीती वाटते, चल आपण देवळात जाऊयात, देवळात गेल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तर अक्कू म्हणते की थांब आई मी पर्स घेऊन येते. तर इकडे मनोज आणि आनंदी बोलत असताना जेव्हा तेथे रेवती येते आणि रेवती म्हणते की ताई ह्या फाईल्स तू एकदा चेक करून घे. तेव्हा आनंदी म्हणते की हो थेट तेथे ठेव आणि रेवती बाहेर निघून जाते. तर आनंदी पुन्हा दरवाजा लावून घेते आणि दादा प्लीज येथे कुणाला कळायला नको की मी तुझी बहीण आहे म्हणून. तेव्हा मनोज रडतच म्हणतो की ठीक आहे आणि दोघे एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. त्यानंतर इकडे सार्थक मनोजला शोधत शोधत खूप लांब आलेला असतो, परंतु त्याला चक्कर येत असतात आणि खूप त्रास होत असतो आणि चक्कर येताच तो एका नारळाच्या झाडाखाली पडतो आणि तेव्हा आदर्श आणि सुखदा सुद्धा सार्थकला शोधत शोधत
तेथेच येतात आणि समोर सार्थक पडलेला बघून तर त्यांना धक्काच बसतो आणि ते सार्थकला धरून घरी घेऊन येतात। त्यानंतर इकडे अण्णाही मालतीला म्हणतात की असे हातावर हात धरून आपल्याला बसून चालणार नाही, मी पोलीस स्टेशनला जातो आणि तेथे मनोजचा फोटो देऊन मी तसाच पुढे ST स्टँडवर जातो आणि तेथे मनोजचे काही फोटो ठिकठिकाणी त्याचे फोटो लावतो हरवलेला आहे म्हणून। तर लीना धावत येते आणि अण्णा थांबा, मी सुद्धा तुमच्या बरोबर येते। तेव्हा अण्णा हो म्हणतात आणि मालतीला म्हणतात की जर तुला कुणाचा फोन आला आणि तर लगेच तू त्याचा फोन आम्हाला आणि पत्ता लगेच कळव। तेव्हा मालती म्हणते की हो, तुम्हाला जरी कळले तरी तुम्ही मला कळवा। तेव्हा अण्णा म्हणतात की कळवतो आणि तेवढ्यात अण्णाच्या मोबाईलवर एक कॉल येतो, म्हणजे तो मनोजने केलेला असतो। मनोजचा आवाज ऐकून अण्णांना खूप आनंद होतो। अण्णा रडतच म्हणतात की अरे गदड्या, कुठे होतास, आमचा जीव जाण्याची वेळ आली। तेव्हा मालती तर रडतच म्हणते की आओ कुठे आहे तो, कसा आहे, विचारा त्याला आणि सांगा। लीना सुद्धा रडत म्हणते की अण्णा त्यांना सांगा की लवकर घरी या। तर आनंदी हे सर्व ऐकत असते आणि सर्वांचा आवाज ऐकून तिच्या डोळ्यात पाणी येते। सर्वजण विचारतात की अरे मनोज बाळा कुठे आहेस। तर मनोज म्हणतो की अण्णा, आई, लीना, मी खरंच सुखरूप आहे। तेव्हा मालती रडत म्हणते की अरे बाळा, तुला जायचे होते तर सांगून जायचे। तेव्हा मनोज म्हणतो की आई, जरा मी गडबडीतच निघालो। अण्णा म्हणतात की अरे पण ठीक आहे, तू आहेस कुठे। तेव्हा मनोज सांगून जातो की अण्णा, मी संगमनेरला एका आश्रमात, आणि पुढे लगेच थांबतो आणि आनंदीला तर धक्काच बसतो। आश्रमात आहे मी, माझी काळजी करू नका, असे मनोज पुन्हा म्हणतो। तेव्हा लीना म्हणते की संगमनेर, आणि अहो तुम्ही आश्रमात कसे पोहोचलात, आणि तुमच्या मागे गुंड लागले होते, त्यांनी तुम्हाला काही केले तर नाही ना, तुम्ही तर ठीक आहात ना, बोला। तेव्हा मनोज हसून म्हणतो की अगं लीना, मी खरंच सुखरूप आहे, मला काही झालेले नाही। मालती म्हणते की सुखरूप आहे, मग घरी केव्हा येतो सांग ना। तेव्हा मनोज सांगू लागतो की आई, संगमनेरला मी ज्या आश्रमात आहे तेथील माणसं खरंच खूप चांगली आहेत, जरा 1-2 दिवस मी आश्रमात थांबतो, गरजूंची सेवा करतो आणि मग येतो। तेव्हा अण्णा म्हणतात की ठीक आहे, तू आश्रमात आहे, मग तेथील कर्मचाऱ्यांना फोन दे, मी त्यांच्याशी बोलतो। आनंदीच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येत असते। तेव्हा मनोज म्हणतो की अण्णा, तुम्ही माझी काळजी करू नका, मला तुमचा आवाज व्यवस्थित ऐकायला येत नाही, मी तुम्हाला परत कॉल करतो, मी ठेवतो फोन। तर इकडे अण्णा, मालती, लीना सर्वजण मनोज करत असतात। मनोजचा आवाज ऐकून आता सर्वांच्या जीवात जीव येतो। तेव्हा फोन ठेवल्यानंतर मनोज रडतच म्हणतो की अगं आनंदी, माझा आवाज ऐकल्यानंतर यांना इतका आनंद झाला आणि तुझा आवाज ऐकल्यानंतर त्यांना काय होईल। तेव्हा आनंदी रडतच बाहेर निघून जाते। तर मनोजला आता काय करावे ते सरळ सुचत नाही। त्यानंतर इकडे आदर्श हा सार्थकला चेक करत असतो आणि सुखदा त्याच्या डोक्यावर ह्या पाण्यातील पट्ट्या ठेवत असते। अक्कू आणि सुखदा धावतच येतात आणि काय झाले असे दादाला विचारतात। तर आदर्श म्हणतो की काही नाही, थोडासा ताप आलेला आहे। सुखदा म्हणते की उतरेल ताप, थोड्या वेळाने बरं वाटेल त्याला। सुधा रडतच विचारते की अरे आदर्श, माझा सार्थक तर ठीक होईल ना रे, नक्की त्याला काही झाले तर नाही ना। आदर्श म्हणतो की अगं काकू, तू काळजी करू नकोस, काही झालेले नाही। तेव्हा सुधा रडत म्हणते की अरे कसं टेन्शन घेऊ नको, रात्रभर तो घरी नव्हता, आला तसा तापाने फणफणलेला, मग काय समजायचे मी, तो कुठे होता रात्रभर। तर आदर्श समजावतो की काकू, आताही बोलण्याची वेळ नाही, आपण त्याला नंतर विचारूयात। तेव्हा सुधा ही सुखदाला विचारते की अगं तुला माहिती असेल की तो कुठे होता, मग तू मला सांग। तेव्हा सुखदा म्हणते की मावशी, तू टेन्शन घेऊ नकोस, त्याला काही होणार नाही, झोपलेला आहे तो आता, तो उठल्यानंतर आपण त्याला आरामात विचारूया की तो कुठे होता। तेव्हा इकडे आनंदी मनोजला पूर्ण आश्रम फिरवून सांगत असते आणि दादा, या लोकांना जेथे आधार मिळत नसतो तेथे आश्रमात या लोकांना आधार मिळतो, या गरजूंना। आणि जेव्हा मला आधार मिळत नव्हता तेव्हा मला विद्याधर सर आणि आभा मॅडम यांनी आधार दिला होता। या आश्रमात आले आणि मी येथीलच होऊन गेले। या सर्वांचे दुःख बघून माझं दुःख अगदी लहान वाटायला लागले, मग मी ठरवले की माझे उरलेले आयुष्य आता या लोकांसाठी जगायचे। आणि दादा, हे सर्वजण आता माझे कुटुंब झाले आणि या सर्व कुटुंबाचे मी कुटुंब प्रमुख झाले। आता या सर्वांची जबाबदारी माझ्यावर आहे, मग सर्वांना असे वाऱ्यावर सोडून मी नाही येऊ शकत। तेव्हा मनोज म्हणतो की पण आनंदी, तुझे कुटुंब तर वाऱ्यावर सुटलेच ना, आणि सॉरी कल्याणी। तर आनंदी म्हणते की काही गोष्टी आपल्या हातात नसतात, आपण आयुष्यामध्ये खूप काही ठरवतो, पण अगदी तसे होते असे काही नाही, देवाने आपल्याला जसे ठेवले तसे आपण राहायचे।
आणि काळाने जसे वाहत येईल तसे आपण वाहत आलो आणि इथे आल्यानंतर मला हा किनारा मिळाला। बरं चल, आमच्या इथे अजून काय काय ऍक्टिव्हिटीज होतात ते मी तुला दाखवते। तेव्हा आनंदीचे ते काम आणि पूर्ण आश्रम बघून मनोज म्हणतो की खरंच खूप छान काम करतेस तू आणि तुमचा आश्रम सुद्धा। तेव्हा मनोज आणि आनंदी दिनेशच्या रूम मध्ये येतात तर दिनेश हा सुई दोरा ओवत असतो। तेव्हा मनोज हा दिनेशला म्हणतो की थांब मी तुला मदत करतो आणि त्या सुईमध्ये तो दोरा त्याला ओवून देतो। तेव्हा दिनेश खुश होतो आणि आनंदी सुद्धा, आणि मनोज ते काम करताना खूप खुश असतो। तेव्हा आनंदी त्याच्याकडे बघून म्हणते की दादा, या 2-3 दिवसामध्ये मला जर तुला सावरता आले तर पूर्ण तू घर सावरशील ही मला पूर्ण खात्री आहे। म्हणून आनंदी खुश होते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सार्थक उठतो आणि बडबडत असतो की मनोज दादांची काळजी मला आहे, मी त्यांना शोधून आणतोच। तेव्हा सुखदा म्हणते की अरे सार्थक, मनोज दादांची काळजी मला सुद्धा आहे, आपण त्यांना शोधूया। तर सार्थक म्हणतो की ते कुठे हरवलेले नाही आणि सार्थक ऐकायलाच तयार नसतो की मला जावे लागेल आणि मनोज दादांना आणावे लागेल। तर सुखदा म्हणत असते की अरे सार्थक, त्यांना काही होणार नाही, ऐक माझे, हट्ट करू नकोस, मी तुला प्रॉमिस करते की मी त्यांना शोधून आणते। आणि आदर्श सुद्धा हा पोलिसांची मदत घेतो। सर्वजण त्यांना शोधतात, त्यांना काही होणार नाही, पण तुला जर काही झाले तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार। तेव्हा सार्थक सुखदाकडे बघत असतो। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।